अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून मृत्यूनंतरही आपल्या अवयवांच्या माध्यमातून इतरांना जीवनदान देता येतं. हा संदेश देण्यासाठी जागतिक अवयवदान दिनानिमित्त कागल शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं रॅलीत सहभाग घेत रॅली यशस्वी केली. कागलमधील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय तसंच वाय.डी. माने नर्सिंग आणि फार्मसी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं जागतिक अवयवदान दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून मृत्यूनंतरही आपल्या अवयवांच्या माध्यमातून इतरांना जीवदान देता येतं, हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. अवयवदानाबाबत जनजागृती करणं आणि समाजात अवयवदानाची भावना रुजवणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं डॉक्टर अभिजित अहिरे यांनी सांगितलं. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणजे आपण जिवंत राहताना देखील आपण लोकांना जीवन देऊ शकतो, हा मोठा मंत्र देणारा तो मार्ग आहे. आणि आज जागतिक अवयवदान दिनानिमित्त शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय तसेच वाय.डी. माने यांचे नर्सिंग आणि फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कागल नगरीमध्ये एक मोठी रॅली आयोजित केली होती. यामध्ये सर्वांनी यामध्ये मोठा सहभाग दर्शवला आणि हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. धन्यवाद. यावेळी ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयाच्या वतीनं उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. व्यसनमुक्तीसह विविध सामाजिक उपक्रम आणि अभियानांची माहिती राजश्री बहेनजी यांनी दिली. पिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण भारत देशामध्ये 10 करोड लोकांकडून व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा दृढ संकल्प केला असून यामार्फत ब्रह्मकुमारी कागल सेवा केंद्रामार्फत संपूर्ण तालुक्यामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान दिनांक 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत आहे. त्यानंतर दादी प्रकाशमुनी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 23 ऑगस्टला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण भारतातून 1 लाख युनिट रक्त एकत्रित करण्याचा दृढ संकल्प आहे. ओम शांती. या रॅलीत पिंपळगाव खुर्द, मौजे सांगाव इथल्या नागरिकांसह आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. तसंच कागलमधील ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयाच्या बहेनजी, भाईजी, कागल पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांनीही सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं रॅलीत सहभाग घेत रॅली यशस्वी केली.